रायगड जिल्ह्यामध्ये माणगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये लोणेरे येथील ओमकार रेसिडेन्सी लॉजवर एका 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू देहसंशयास्पद स्थितीमध्ये आढळून आलाय। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक टीम यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे। सुरुवातीला मृतदेह संशयास्पद वाटत होता, मात्र पोलिसांच्या माहितीनुसार सदर तरुणीची हत्या झाल्याचं समजते। घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला असून स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे। पोलिसांकडून लॉजिंगचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून सध्या या परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाल्याचं कळतंय। पल्लवी मोरे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून आरोपी फरार झालाय। नेमकी ही तरुणी लॉजिंगवर का आली आणि कोणासोबत आली, आरोपीने तरुणीचा खून का केला याचा पोलीस कसून तपास करीत आहेत। आम्हाला ओमकार लॉज येथून कॉल आला, त्यानंतर आम्हाला घटना घडल्याचं कळालं आहे। एका महिलेचा मृत्यूदेह मिळालेला आहे। त्यानंतर आम्ही त्यावरती तपास चालू केला आहे। तात्काळ तिथे टीम पाठवून आपण फॉरेन्सिक एक्सपर्ट, त्यानंतर फिंगरप्रिंट एक्सपर्ट, डॉग स्क्वॉड यांना बोलवून तेथील पुराव्याच्या दृष्टीने मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण जप्त केलेल्या आहेत आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी आपण तपास पथक पाठवलेले आहेत। आपण आरोपीचा शोध घेत आहोत। तसंच जी व्यक्ती मृत्युमुखी पडलेली आहे तिचा नाव गाव याची ओळख पटवत आहोत आणि गुन्हा दाखल करून घेतलेला आहे आणि पुढील तपास गोरेगाव पोलीस स्टेशन करत आहेत आणि लवकरच आपण आरोपीचा शोध घेऊ। महाराष्ट्रामध्ये नाही, आपण तांत्रिक तपास करणार आहोत। आमचे एक्सपर्ट आहेत, आमचे तपासी अधिकारी आहेत, त्यांच्या मार्फतीने आपण ह्या गोष्टीचा तपास करत आहोत। आपण प्रगतीपथावरती म्हणजे फास्ट फॉरवर्ड ह्या गोष्टी करून घेऊ आणि लवकरात लवकर आरोपीचा शोध घेऊ। महाराष्ट्र मीडिया लाईव्हसाठी प्रतिनिधी श्रीकांत शेला, रायगड।